नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे संगीता कलाला हळद लावत असते. आता इकडे चांदेकरांच्या घरी सुद्धा हळद लावण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि अद्वैतची उष्टी हळद घेऊन सरोज आणि रोहिणी दोघीही खऱ्यांकडे यायला निघालेले असतात. तर इकडे कलाला हळद लागत असते. कला मात्र लाजत असते. कलाचं जे बदललेलं वागणं आहे हे इथं आपल्याला पाहायला मिळतं. कलाला आई हळद लावते, त्यानंतर काजल जाते, काजल हळद लावते. सगळेजण कलाकडे पाहत असतात. कलाचं रूप हे देखणं दिसत असतं, पण त्याचबरोबर ती लाजत सुद्धा असते. काजल कलाला म्हणते की अगं तायडे, किती ग लाजतेस तू? काजल असं म्हटल्याबरोबर कलाला तर आणखीनच जास्त हे होतं आणि ती मात्र तशीच लाजत राहते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काजल आता हळद लावते, मग कलाचे बाबा येतात, बाबा हळद लावतात आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं बाबा कलाला हळद लावत असतात. कला मात्र सगळ्यांकडे पाहत असते. आजूबाजूच्या बायका जमलेल्या असतात, कारण हळदीचा हा जो सोहळा आहे तो खूप छान पद्धतीने होत असतो. त्यासोबतच कलासुद्धा खूप लाजत असते. तिला खूप छान वाटत असतं. फायनली तिच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण जो आहे तो येत असतो. तिला खूप भारी वाटत असतं, कारण याच्या आधी लग्न झालं होतं तेव्हा कलाला हळद लागली नव्हती. त्याचबरोबर साखरपुडा वगैरे असे कोणतेच विधी झालेले नव्हते. ते लग्न म्हणजे नैना आणि अद्वैतचं ठरलेलं लग्न होतं आणि अचानक निम्मे विधी झाल्यानंतर लग्न मंडपातून नैना पळून गेलेली असते, म्हणून कलाला ते लग्न करण्यासाठी बसावं लागलेलं होतं. इकडे अद्वैत मात्र सगळ्यांना विचारत असतो की आबा, उष्टी हळद म्हणजे माझी हळद खरेला लागणार आणि खरेच्या अंगाची हळद मला लागणार, म्हणजे आम्ही दोघं एकरूप होणार ना, असं अद्वैत आबांना विचारत असतो. अद्वैत जेव्हा हे आबांना बोलत असतो तेव्हा सगळेजण म्हणत असतात की हो, आणि त्याचबरोबर इकडे सोहम म्हणत असतो की हो हो बाबा हो, असं म्हणत अद्वैतला जवळ घेतो आणि त्याच्याबरोबर फोटो काढू लागतो. म्हणतो की बघूया किती किती रंग चढला हळदीचा ते. आणि इकडे संगीता पण आता हळदीचा कार्यक्रम सुरू आहे. इकडे कलाच्या पण चेहऱ्यावरती एक वेगळाच ग्लो आलेला आहे. आणि इकडे घरी मात्र आता रजनी, त्याचबरोबर नैना, अनामिका सगळेजण तिथं आहेत आणि अद्वैतला चिडवत असतात. आबा म्हणतात की बरोबर आहे रे, खरंच अद्वैत, मला ना खरंच कळत नाहीये की तू कलाच्या प्रेमात एवढा वेडा झालाय ना, म्हणजे तुझं वागणंच बदललेलं आहे, असं आबा त्याला सांगत आहेत. तेव्हा मात्र अद्वैत इकडे आबांना म्हणत असतो की बरोबर आहे आबा, पण मला ना खरंच कळत नाहीये. तेवढ्यातच इकडे सरोज येते आणि म्हणते की उष्टी हळद आलेली आहे, कारण कलाला संगीता सांगत असते की आता लवकरच चांदेकरांच्या घरची उष्टी हळद येईल, मग ती हळद तुला लावायची आणि तुझी उष्टी हळद तिकडे पाठवायची, असं तिला सांगत आहे. आणि नेमकं त्याच वेळेस आता सरोज आणि रोहिणी हळद घेऊन आलेले असतात. इकडं अद्वैत तर इतका उतावळा झालेला आहे, इतका खुश झालेला आहे ना, त्याला कळतच नसतं की त्याचं काय चाललंय आणि तो काय करतोय, कशा पद्धतीने तो गोष्टी करतोय, ह्या कुठल्याच गोष्टी त्याच्या लक्षात येत नसतात. आता सरोज आणि रोहिणी दोघीही उष्टी हळद घेऊन इकडे खरेंच्या घरी आलेल्या आहेत. मग संगीता तो डबा घेते आणि त्यातली उष्टी हळद जी आहे ती कलाला लावायची असते. एकदा का कलाला हळद लागली की आता घराच्या बाहेर पडायचं नाही, हे सुद्धा कलाला आवर्जून ठणकावून सगळेजण सांगत असतात. कारण कलाला काळजी वाटत असते. कलाला वाटत आहे की मी चांदेकरपर्यंत ह्या गोष्टी कशा पोचू, काहीही झालं तरीही मला चांदेकरपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोचवायच्या आहेत, पण त्या कशा पोचवायच्या हा प्रश्न मात्र खूप मोठा आहे आणि तो तसाच राहिलेला आहे. कलाला त्याचं उत्तर काही केल्यात भेटत नाहीये. कला म्हणत असते की काय करू, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, परंतु तिला कळतच नाहीये. मग आता आई जेव्हा म्हणते की आता खरे कला, तुझी उष्टी हळद आहे ना, ती जावई बापूंकडे द्यायची आहे, हे म्हटल्याबरोबर कलाला मात्र भारी वाटतं. चला, म्हणजे आता आपल्याला आणखी एक संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं झालं पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस कला काही ना काही बोलत आहे, करण्याचा प्रयत्न करत आहे, अद्वैतपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे, पण कलाला ती गोष्ट काही मिळतच नव्हती. आज मात्र ती संधी तिला चालून आलेली आहे आणि मग कला खुश झालेली असते. तेव्हा मात्र इकडे संगीता जेव्हा सांगत असते की आता घराच्या बाहेर अजिबात जायचं नाही, आता हळद लागलेली आहे आणि एकदा का लग्न लागलं की मग सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. इकडे रोहिणी मात्र शांत बसलेली असते. रोहिणी खरं तर कलाने सरोजला काही सांगू नये या एका गोष्टीसाठी तिच्या बरोबर आलेली आहे, कारण कलाने जर काही सांगितलं तर आपलं भांडं फुटणार, ही गोष्ट तिला चांगलीच माहिती आहे. आणि म्हणून तर तिने आता आवर्जून इकडे खरेंच्या घरी येण्याचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा संगीता त्यांना म्हणते की तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी सरबत बनवते.
तेव्हा मात्र ती म्हणते की नाही नाही, सरबताची वगैरे काही गरज नाही आहे, नका बनवू सरबत, असं तिने स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि आता मात्र इकडे कला म्हणते की आई, ती उष्टी हळद द्यायची आहे ना, ती मीच देते ना. तेव्हा मात्र कलाला रोहिणी म्हणते की होय का, एवढी उतावळी झालीस तू. सगळेजण कलाला चिडवू लागतात, सगळेजण कलाला म्हणत असतात की अगं असं नसतंय. पण कला मात्र तिथे हट्टालाच पेटलेली असते की नाही, ती हळद जी आहे ती मीच देते. आता आईचं म्हणणं असतं की अगं तुला हळद लागली, आता कोणतं काम करायचं नाही आहे. कला म्हणते अगं आई, माझ्या संघाची हळद द्यायची आणि मग त्यात काही काम करणं आहे का ते, असं म्हणत कला आईची समजूत घालत असते. तेव्हा मात्र कला जेव्हा हे सगळं पाहते त्यावेळेस इकडे सरोज म्हणते की अहो काही वेगळं नाही आहे, आमच्याकडेही तेच आहे, काही वेगळं नाही आहे, नका काळजी करू तुम्ही, असं इकडे सरोज तिला सांगत आहे. अद्वैत ही असाच वागत आहे, अद्वैतचंही वागणं असंच बदललेलं आहे, असं सरोज आवर्जून तिला सांगत असते. कला मात्र खूप खुश झालेली असते की चला फायनली आपल्याला एक संधी मिळते आणि या संधीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे, एवढंच कलाच्या डोक्यात आहे. आणि कला मात्र त्याच पद्धतीनं तिथे विचार करत आहे. आता जेव्हा कलाला संगीता म्हणते की चालेल जा मग तू लवकर घेऊन ये हळद, आणि ती हळद आहे ती द्यायची आहे, तिकडेही उशीर होतोय त्यांना, असं सांगितलं जातं. तेव्हा कला म्हणते की हो चालेल. आता कला ती हळद आणण्यासाठी आता आत जाणार असते, कारण त्या संधीचा फायदा घेऊन कलाला अद्वैतपर्यंत तिचा निरोप पोहोचवायचा असतो. घरातले सगळेजण हसत असतात कलाच्या या वागण्यामुळं, कारण सगळ्यांनाच नवल वाटत असतं. सगळ्यांचं असं म्हणणं असतं की काय आहे हे सगळं, कारण असं कसं ही कला वेड्यासारखी वागते. संगीताला पण वाटत असतं की बाहेरचे सगळे काय म्हणतील, परंतु कलाचं म्हणणं असं आहे की आहे मला असंच वागायचं आहे, म्हणजे मला बरं वाटतंय ना, मग मी असंच वागणार आहे, अशा पद्धतीने कला बोलत आहे. परंतु ह्या कलाच्या सगळ्या गोष्टींमुळं इकडे आता घरातल्यांना मात्र हसू येत असतं. आणि त्याचबरोबर सरोज मात्र इकडे ठणकावून सांगत असते की अहो काही वेगळं नाहीये, अद्वैत पण असाच वेड्यावणी करतोय, दुसरा काही बदलच नाहीये, म्हणजे तोही असंच करतोय, कारण दोघंही खूप उतावळी झालेली आहेत. खरं तर इतक्या दिवसानंतर त्यांचं नातं फुललेलं आहे, त्यांचं लग्न होतंय, शेवटी लग्नानंतर त्यांच्यामध्ये प्रेम झालेलं आहे. आता कला किचनमध्ये येते, तिथं असलेली नोटबुक घेते, पेन घेते आणि चिठ्ठी लिहायला सुरुवात करते. आता कलाने चिठ्ठी लिहायला तर घेतली, काही करून अद्वैतला आपल्याला हा निरोप द्यायचा आहे एवढंच कलाच्या डोक्यात आहे, आणि म्हणूनच कलाने हे सगळं सुरू केलेलं असतं. त्याचबरोबर आता कलाने चिठ्ठी लिहिली आहे, हळद जी आहे त्या डब्यामध्ये भरलेली आहे, आणि चिठ्ठी लिहिते आणि त्याचबरोबर तो कागद जो आहे तो फाडते. तर त्या कागदावरती तिने स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की चांदेकर, लग्नाच्या गडबडीमध्ये तू कोणत्याही पेपरवरती सह्या करू नको. रोहिणी आणि राहुल हे दोघंही एकमेकांना भेटत आहेत आणि त्यांच्या दोघांचा काहीतरी वेगळा डाव आहे, त्यामुळं काहीही झालं तरीही आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे. म्हणजे आता कलाने स्पष्टपणे तिथं सांगितलेलं आहे की कोणत्याही पेपरवरती सह्या करू नकोस. आता एवढं सगळं सांगितलेलं असतं. इकडे सगळेजण बाहेर असतात, काजल बाबांना फोटो दाखवत असते, संगीता, सगळेजण तिथं उभे असतात. आणि कलाला एवढा उशीर का लागतोय हा प्रश्न आता पडलेला असतो. कलाने पटपट त्या चिठ्ठीवरती ते लिहिलेलं आहे सगळं, आणि हा मेसेज चांदेकरपर्यंत पोहोचवायचा आहे एवढंच तिच्या डोक्यात आहे. आणि मग कलाने ती सगळी तयारीसुद्धा केलेली असते. इकडे संगीता म्हणते की मी बघून आले काय झालं, एवढा कसा काय वेळ लागतोय, बराच वेळ झालं ती आत गेली आहे ना, असं संगीता म्हणते. आणि मग संगीता आत येते. कलाने मात्र तिचं जे ठरलेलं आहे त्या पद्धतीने ती चिठ्ठी लिहिली, आणि काहीही करून ही चिठ्ठी चांदेकरला मिळाली पाहिजे. एकदा काही चिठ्ठी चांदेकरला मिळाली की चांदेकर मला फोन करेल आणि मग बाकीच्या गोष्टी क्लिअर होतील, असं कलाच्या डोक्यात सुरू आहे. तेव्हा संगीता तिथे येते. संगीता आले की कला घाबरते. कलाला संगीता म्हणते अगं काय करतेस तू, इतका वेळ लागतो का हळद काढायला. तेव्हा कला म्हणते अगं हो हो होतच आले, बघ देतेच आहे ना मी, असं कला सांगू लागते. तेव्हा मात्र संगीता म्हणते अगं पण हे सगळं काय आहे. तेव्हा संगीताला कला म्हणते की हो आई झालं ना, आलेच, हे घेऊनच आले बघ, असं कलाला सांगते. मग कलाने तिची चिठ्ठी असते लिहिलेली ती तिच्या पदराखाली लपवलेली असते, म्हणजे संगीताला दिसू नये. मग कलाने आता दुसरं चिठ्ठी उचलते आणि ती चिठ्ठी त्या डब्याचं जे झाकण आहे त्या झाकणामध्ये ती चिठ्ठी ठेवते आणि तिथे ती चिकटवते, म्हणजे चांदेकरला बरोबर ती चिठ्ठी मिळाली पाहिजे. पण कलाच्या डोक्यात हे का क्लिक झालेला नाही आहे हा प्रश्न मला प्रेक्षकांनो पडलाय, की हा डबा अद्वैत कसा उघडेल. साधी गोष्ट आहे ना,
अद्वैतला हळद लागली जाणार आहे, तर हा डबा अद्वैत कसा उघडेल, हा गोष्टीचा विचार कलाने का केला नाही ना, हा प्रश्न मला पडतो. पण जाऊ दे, आता त्यांना वाटतंय ना, शेवटी मग कलाने सरोजच्या हातात तो डबा दिलेला आहे आणि कला ही आता सरोजला सांगते की हो, आणि त्याचबरोबर सरोजला ती वाकून नमस्कार सुद्धा करते. म्हणजे कलाने आता तिच्या म्हणण्याप्रमाणे तर तिनं चिठ्ठी पाठवली. आता ही चिठ्ठी अद्वैतकडे कशी पोचणार, ही मात्र खूप मोठी गोष्ट आहे. सरोजला नमस्कार करते. सरोज म्हणते की आता लवकर आपल्या घरी ये. मग संगीता कला दोघीही पाहत असतात. घरातले सगळेजण खुश आहेत. फायनली कलाच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आलेला आहे. तेव्हा संगीता म्हणते, हे बघ कला, कसं आहे, तुझ्या आयुष्यामध्ये हा जो आनंदाचा क्षण आलाय ना, हा तुलाही माहिती आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुझ्या सासूबाई ज्या आहेत, म्हणजे त्या घरी जाताच तुला दुसरी आई भेटलेली आहे. पण ह्या आईला कधी विसरू नकोस हा. काहीही झालं तरीही कलाला त्या समजून सांगत असतात. कलाला म्हणत असतात की तुझं सासर हे खूप चांगलं आहे आणि आता त्या घरामध्ये तू आनंदाने जात आहे. याच्या आधी तू त्या घरामध्ये पाऊल टाकलं होतं ते वेगळ्या गोष्टीने टाकलं होतं, पण आता आनंदाने सुखाने जात आहे. इतक्या दिवस जबाबदारी सांभाळत तू सगळ्या माणसांची मनं जपली आहेत. तू सगळ्यांशी प्रेमाने तर वागतच आहे, म्हणजे त्याबद्दल काही शंकाच नाहीये. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीनं घडतात असं सुद्धा संगीता सांगत असते. परंतु संगीताचं जे म्हणणं आहे त्यानुसार संगीताने कलाला किती समजून सांगितलेलं आहे, सुखी संसाराचा मंत्र दिलेला आहे, ही गोष्ट मात्र मला संगीताची खूप आवडते. म्हणजे एवढं मोठं वैभव, तिची फक्त इच्छा होती की माझ्या मुलींनी श्रीमंताच्या घरात जावं, आजपर्यंत आम्ही जे भोगले ते त्यांना भोगायला लागू नये, एवढी तिची इच्छा होती. आणि प्रत्येक वेळेस तिने तेच केले. त्यांच्याकडून कुठली गोष्ट मागितलेली नाही आहे किंवा त्यांना जाऊन म्हटलेली नाही आहे की आमची परिस्थिती खूप वाईट आहे, आम्हाला तुम्ही द्या घ्या, अशी कोणतीच गोष्ट तिनं केलेली नाही आहे. आपल्या मुलींवर खूप छान संस्कार करण्याचं काम केले. आता त्याच्यामध्ये नैना चुकीची ठरले, नैना हापापलेली, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण कला आणि काजल दोघीही समजूतदार आहेत, समजुतीने वागणारे आहेत. इकडे आता चांदेकरांच्या घरी सरोज आलेली असते आणि मग अद्वैत म्हणत असतो की मला बघायचंय उष्टी हळद म्हणजे काय असतं. मला नाही माहिती ना उष्टी हळद काय असते, तर मला बघायचंय असं अद्वैत. आणि त्याचबरोबर इकडे सगळ्यांच्या समोर तो बोलत असतो. तेवढ्यातच सरोज आणि रोहिणी तिथे येतात. मग सगळेजण म्हणत असतात की काय चाललंय अद्वैत, हे म्हणजे तू असं काय करतोय रे, तुला कळत नाहीये का. पण अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो. अद्वैत तो जो डबा आहे सरोजच्या हातातला तो घेतो आणि उघडतो. म्हणजे तो इतका वेडा आहे ना. आता सगळ्यांच्या समोर अद्वैत म्हणतो की खरेने मला चिठ्ठी पाठवली आहे. आता खरेने चिठ्ठी पाठवली आहे म्हणजेच खरेने माझ्यासाठी काहीतरी करायचं ठरवलंय. आता मला काय पाठवले खरेने त्या चिठ्ठीमध्ये, एवढंच त्याच्या डोक्यात असतं आणि सगळ्यांच्या समोर ओरडायला सुरुवात करतो. परंतु रोहिणी इतकी नालायक आहे की रोहिणीने काय केलं की ती चिठ्ठी जी आहे ती अद्वैतच्या हातातून हिसकावून घेतली आणि त्याला म्हणते की नाही. आबा म्हणतात अगं रोहिणी काय चाललंय हे सगळं. तेव्हा रोहिणी म्हणते की नाही आबा, हा जो अद्वैत आहे ना, म्हणजे मला सांगा, यांना आपण सांगितलंय ना एकमेकांशी बोलायचं नाहीये. खरं तर रोहिणीला काळजी तिची स्वतःची आहे. जर का हे सगळं गुपित बाहेर आलं आणि आपला डाव उलटला तर याच गोष्टीची काळजी तिची असते. म्हणून तिने म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही कला आणि अद्वैतचं बोलणं होता कामा नये, एवढाच तिचा प्लॅन ठरलेला असतो आणि त्या प्लॅनप्रमाणे गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की नाही, खरंच ह्यांच्या दोघांचं बोलणं मला होऊच द्यायचं नाही आणि काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी समोर येता कामा नयेत. तेव्हा सगळ्यांच्या समोर जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे अद्वैत आता म्हणत असतो की पास झालं, आता मला चिठ्ठी वाचायची आहे, मी सांगितलं ना मला चिठ्ठी वाचायची आहे, असं म्हणत अद्वैत सांगायला सुरुवात करतो. जेव्हा अद्वैत म्हणत आहे आणि मग ती चिठ्ठी रोहिणीने घेतली तेव्हा आबा म्हणतात की आम्हालाही खूप उत्सुकता आहे. रोहिणी, ती चिठ्ठी काय आहे ना, ती वाच बरं एकदा, कळू दे काय आहे त्या चिठ्ठीमध्ये, असं आबा रोहिणीला सांगतात. आणि मग मात्र रोहिणी ती चिठ्ठी उघडते. खरं तर तिचं काळीच धडधडायला सुरुवात झालेलं असतं. नक्की काय झालेलं आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो. आता ह्या चिठ्ठीत काय असेल. जेव्हा ती चिठ्ठी उघडते तेव्हा तिला स्पष्ट कळतं की त्या चिठ्ठीमध्ये काहीच नाही. तेव्हा ती म्हणते की कोरी चिठ्ठी, बघितलं का, कलाने मजाक केलेला आहे. आता मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात तेव्हा मात्र आता अद्वैतला सगळेजण चिडवू लागतात. अद्वैत म्हणतो की काय हे सगळं तुम्ही सगळ्यांनी ना. आणि मग सरोज अद्वैतला उष्टी हळद लावते आणि मग अद्वैत सरोजकडे पाहत असतो. सरोजला म्हणत असतो की हो,
आणि मग कलाची उष्टी हळद आता सरोजने अद्वैतला लावलेली आहे. अद्वैतला खूप छान वाटत आहे. कलाची उष्टी हळद लागलेली आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आता घडत असतात. तर इकडे आता कला बॅग भरत असते. तेवढ्यातच संगीता तिथे येते आणि संगीता म्हणते की कले काय झालं. कलेच्या डोक्यात विचारच चालू असतात. कला म्हणत असते की का, म्हणजे मला एक कळत नाही आहे की अजूनपर्यंत मला ती गोष्ट का कळलेली नाही, अजूनपर्यंत माझ्या का लक्षात आलेलं नाही आहे. हे सगळं कला विचार करत आहे. कला म्हणते की नाही, मला हे सगळं कळलं पाहिजे की काय झालेलं आहे. आणि चांदेकरचा मला फोन आला असता ना, त्याला जर माझ्याकडून दिलेली चिठ्ठी मिळाली असती तर आवर्जून चांदेकरने फोन केला असता. मग चांदेकरने फोन का केलेला नाही आहे, चांदेकरपर्यंत माझा मेसेज मिळाला नाही आहे का, हे सगळं कलाच्या डोक्यात क्लिक होत आहे. कला विचार करत आहे. आणि तेव्हा मात्र संगीता तिथं आली आहे. संगीता म्हणते की हे बघ, मी तुला काय सांगते. तेव्हा कला म्हणते की म्हणजे, तेव्हा ती म्हणते की ह्या साड्या पण राहू दे तुझ्याकडे. कला म्हणते की पण आई याची काय गरज आहे. तेव्हा ती म्हणते अगं माहेरकडून म्हणजे आम्ही खूप काही देऊ शकत नाही, चांदेकरांनी इतकं श्रीमंत नाही आहे ना, पण मला जे वाटतं ते मी तुला देण्याचा प्रयत्न करते, असं संगीता सांगत आहे. आणि आता मात्र संगीताने त्या साड्या कलाला दिलेल्या आहेत. कलाला सांगितलं आहे की हे घे, असं म्हणत त्या साड्या कलाला दिलेल्या असतात. कलाला म्हणत असते की हे बघ, आता त्या घरामध्ये आनंदाने राहा, कारण तू काय काय सहन केलं आहे ना ते मला माहिती आहे. तू कुठल्या परिस्थितीतून गेलेली होती, तू कोणत्या कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत, हे सगळं मला माहिती आहे, असं इकडे संगीता सांगत असते. तेव्हा मात्र कला म्हणत असते की हो. त्याचबरोबर संगीता एवढंही सांगते की हे बघ कले, आता अंगाला हळद लागलेली आहे, त्यामुळं घराच्या बाहेर पडायचं नाही. आणि त्याचबरोबर आता उद्याचा एक दिवस आहे, लग्न झालं की मग तू चांदेकरांच्या घरी राहणार आहेस, तिथं राहायला जाणार आहेस, हे इकडे कलाला संगीता समजवते. कला म्हणते की हो आई, आईला थोडंसं वाईट वाटत असतं की आपली मुलगी सासरी जाणार आहे म्हणून. इकडे कलाला ती म्हणत असते की काय गं, इतके दिवस इथं राहिलीस, पण मला ना कळतच नाही आहे, म्हणजे मुलगी लहानाची मोठी करायची आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडतात. तेव्हा कला आईला म्हणत असते की आई रडायचं नाही हा, ह्यावेळेस माझी पाठवणी हसत हसत करायची आहे बघ, मी तुला सांगते ना, अजिबात रडायचं नाही, असं इकडे कला आईला सांगत असते. म्हणत असते की वचन दे मला, अजिबात रडायचं नाही. तेव्हा संगीता म्हणते की हो, नाही रडणार. मग कला आईच्या गालावरून हात फिरवते. दोघीही एकमेकींशी बोलत असतात, खूप भावूक झालेले असतात. या सगळ्या गोष्टींनी त्यांना खरं तर खूप भारी वाटत असतं. पण त्याचबरोबर आता कलाचं लग्न होणार आहे, कला सासरी जाणार आहे, ही गोष्टही तेवढीच महत्त्वाची असते. मान्य आहे, कितीही काही झालं तरी आता कलाचं लग्न झालेलं आहे, कला सासरीच राहत होती, तरीही आत्ताचं त्या ज्या भावना आहेत त्या पुन्हा आलेल्या असतात का, तर ह्या लग्न कार्यामुळे. संगीता कलाला जवळ घेते आणि कलाने सांगितले अजिबात रडायचं नाही आहे, डोळे पुस बरं आई, असं म्हटलं की संगीताने आता डोळे पुसलेले आहेत आणि कला मात्र तिची समजूत घालत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे कला म्हणते की आता मी पाणी पिऊन येते आणि मग झोपायला जाते, असं कलाने आवर्जून ठरवलेलं असतं. आणि कला जेव्हा पाणी प्यायला येते तेव्हा मात्र कलाच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे. आणि मग तिला जो प्रश्न पडलेला असतो की माझी चिठ्ठी अजूनपर्यंत वाचली असेल नसेल तर का, तर त्याचं उत्तर आता तिला मिळालेलं असतं. तर त्याचं उत्तर जे असतं ते म्हणजेच की जेव्हा कलाने ती चिठ्ठी दिलेली होती, ती चिठ्ठी जी दिलेली आहे त्या चिठ्ठीमध्ये काय गोंधळ झालेला होता, तर त्या चिठ्ठीमध्ये एक गोंधळ असा झाला की कलाने चुकून घाईगडबडीमध्ये जो कोरा कागद होता तोच त्या डब्यामध्ये ठेवून दिला. आणि त्यामुळं प्रॉब्लेम असा झाला की कलाने लिहिलेली चिठ्ठी ही किचनमध्येच पडली आहे. म्हणजे कला इकडे वाट बघत बसली आहे की मला अद्वैतचा फोन का आलेला नाही, अद्वैतचा फोन का आलेला नाही. तर त्याचं कारण कलाला समजलं आहे. मग कला म्हणते की आता काही झालं तरी मला चांदेकरकडे गेलं पाहिजे आणि चांदेकरला ही गोष्ट मला सांगायची आहे. एवढंच कलाच्या डोक्यात सुरू आहे. आणि कला अर्ध्या रात्री उठते आणि चांदेकरांच्या घरी जायला निघालेली आहे. जेव्हा कला चांदेकरांच्या घरी जाते तेव्हा हॉलमध्ये ती जाते तर अद्वैत येतो आणि अंधारामध्ये तिला धडकतो. अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांच्या मिठीत आलेले आहेत आणि कला मात्र अद्वैतकडे पाहत असते. त्याचबरोबर दोघंही एकमेकांकडे पाहतात. अद्वैतला तर खूप छान वाटत असतं. फायनली म्हणजे मागच्या वेळेस कलाकडे भेटायला अद्वैत आलेला होता, तर आता मात्र कला अद्वैतला भेटायला आलेली असते. त्याचबरोबर ते दोघंही बोलत आहेत आणि आता घरातले सगळे बाहेर आलेत, अद्वैत आणि कला एकमेकांच्या मिठीत आहेत. तेव्हा आबा बोलायला सुरुवात करतात की काय हे तुमचं,
मला कळतच नाही आहे तुम्ही दोघं असं का करताय. आणि अगं कला, अगं उद्याचा एकच दिवस तर बाकी होता, मग तेवढ्या वेळ दम काढायचास की गं, असं आबा कलाला सांगत आहे. तेव्हा कला मात्र लाजत असते. सगळेजण आता म्हणत असतात की काय झालंय तुमच्या दोघांचं, असं काय करताय तुम्ही दोघंही, असं बोलत आहेत. तेव्हा मात्र आता कला त्या दोघांकडेही पाहते आणि त्यांना म्हणू लागते की नाही जाते मी. तेव्हा अद्वैत आता तिला म्हणायला पाहिजे की मी सोडायला येतो, पण अद्वैत काही सोडायला येत नाही. रजनी म्हणते जाईल ना, जाशील ना व्यवस्थित. तेव्हा कला म्हणते की हो जाईल मी. आणि आता कला निघालेली आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं कला बाहेर येते तर रोहिणी दारातच थांबलेली असते. तिला कुठेतरी जायचं असतं, ती घाईत असते आणि मग ती वाट बघत असते कोणाची तरी. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा जेव्हा कला आता तिथं पाहते तेव्हा समोरून राहुल येतो गाडी घेऊन. रोहिणी त्या गाडीमध्ये बसते. आता कला विचार करते की एवढ्या रात्री ही कुठे गेलेले आहेत, म्हणून यांच्या बाबतीत आता मला बघितलंच पाहिजे, एवढंच कलाच्या डोक्यात सुरू आहे. आणि कला मात्र निघते, त्यांच्या मागावर जाते आणि जेव्हा ते एका ठिकाणी पोहोचलेले असतात ते एका वेगळ्या बिल्डिंगमध्ये गेलेले आहेत. आणि तिथं गेल्यानंतर कला त्यांच्या मागे मागे गेलेले असते. हे दोघंही बिनधास्तपणे त्या बिल्डिंगमध्ये जात आहेत. ही गोष्ट कलाला कळते. आता कलाला कळलेलं असतं की हे सगळं काय आहे, कारण असं काय आहे की हे दोघंच अशा पद्धतीने गेलेले आहेत. कला तिथे जाते आणि ती आत जाई लागते. तेव्हा वॉचमन तिला थांबवतो आणि म्हणतो तुम्ही कुठे चाललाय पुढे. तेव्हा म्हणते कला म्हणते की मला आत जायचंय. तेव्हा वॉचमन म्हणतो की नाही, इथं जे राहतात तेच इथे जाऊ शकतात. कला म्हणते आता ते दोघं गेलेत ना, ते कुठे इथे राहतात. तेव्हा वॉचमन म्हणतो की अहो मॅडम ते इथेच राहत आहेत. आणि पाहते तर काय, तिथे नोटीस बोर्डवरती कलाला दिसतं की राहुलच्या नावाने तो फ्लॅट आहे आणि त्या फ्लॅटमध्ये इथे राहुल आणि रोहिणी राहत आहेत. ही गोष्ट कलाला समजलेली आहे. आता मात्र कलाला धक्का बसतो. कलाला रोहिणी किंवा राहुलच्या रूममध्ये काही गुपित मिळतंय का ते पाहायचं होतं. तर ते गुपित आता इकडेच्या फ्लॅटवर आहे. ही गोष्ट कलाला कळलेली असते. राहुल फडतरे नावाने 302 नंबरचा जो फ्लॅट आहे, म्हणजे कला म्हणते की यांचे सगळी कारस्थानं इथून चालतात. या फ्लॅटमध्येच आपल्याला काहीतरी मिळेल हा विचार कलाच्या डोक्यात सुरू आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.